पुण्यात चक्क खेळण्यातल्या पिस्तुलानं दरोडा घातले गेल्याची माहिती समोर आली। धायरी भागातल्या ज्वेलर्सचं 20-25 तोळं सोनं लुटण्यात आलंय। खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवत हा दरोडा घालण्यात आल्याचं कळतंय। दरोड्यादरम्यान पिस्तूल तुटल्यानं हे बिंग फुटलं। तिन्ही दरोडेखोर मात्र सध्या फरार आहे। चित्रपटांमध्ये दाखवतात तसाच किस्सा काहीसा घडला। इकडे ही खेळण्याची बंदूक तुटल्यानं अखेर हे बिंग फुटलं। मात्र तोपर्यंत या तिन्ही चोरांनी पळ काढला होता। खेळण्याच्या पिस्तुलानं दरोडा पडण्याची ही बहुधा गेल्या काही काळातली पहिलीच घटना असावी। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। मंदार, पुण्यातल्या धायरी भागामध्ये श्री ज्वेलर्स नावाचं हे दुकान आहे आणि तिथे काही वेळापूर्वी साधारणपणे 4 वाजताच्या दरम्यान 3 दरोडेखोर आले। त्यांच्या हातामध्ये पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलाचा धाक दाखवून या दुकानातील 20 ते 25 तोळे सोनं या दरोडेखोरांनी चोरून ते घेऊन गेले। मात्र हे सगळं करत असताना जे पिस्तूल आहे ते तुटलं आणि नंतर लक्षात आलं की हे खेळण्यातलं पिस्तूल आहे किंवा प्लास्टिकचं पिस्तूल आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या 3 दरोडेखोरांनी दरोडा टाकून हे सोनं पळवून नेलेलं आहे त्यांचा शोध सुरू आहे। मात्र याच्यातून दिसतं असं की अगदी लहान मुलं जे पिस्तूल खेळतात त्या प्लास्टिकच्या पिस्तुलाचा वापर करून हा एवढा मोठा दरोडा टाकण्यात आला आहे। धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।